स्वर्गाचे राणी, स्वर्गाचे राणी उल्हास कर, कारण तो जन्म दिलेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या म्हणण्याप्रमाणे उठला आहे. आम्हासाठी देवाजवळ विनंती कर. हे कुमारी मरिये, आनंद व उल्हास कर, कारण प्रभू खरोखर उठला आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पुनरुत्थानाने तू सर्व जगाला आनंदित केलेस. त्याची माता कुमारी मरिया हिच्या विनंतीमुळे आम्हास अनंत जीवनाचा आनंद मिळावा अशी कृपा कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. मरणांतुनी माझा दिसला हो, तो उठला हो. मरणांतुनी माझा दिसला हो, मरणाशी बळे जिंकिले, मरणाशी बळे जिंकिले. स्वर्गाचे सुख दाविले, स्वर्गाचे सुख दाविले. आनंदी राहो, मरणांतुनी माझा दिसला हो, तो उठला हो. मरणांतुनी माझा दिसला हो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनीनो, या पवित्र मिसा बलिदानामध्ये आपण आपल्या सर्वांच्या हेतूंसाठी, आपल्या कुटुंबामध्ये जे भाविक आजारी आहेत त्यांच्यासाठी, जे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्या सर्वांना चांगलं स्वास्थ्य लाभावं म्हणून आपण त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करत असताना या पवित्र मिसा बलिदानात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दांनी, कृत्याने व हईगईने मी फार पापे केली आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, इतरांसाठी सत्कृत्य करून तुला अधिक चांगल्या रीतीनं जाणून घेण्यास आम्हाला शिकव. तुझ्यावर आम्ही अधिक प्रीती करावी. ख्रिस्ताच्या मृत्यू पुनरुत्थानाचे शाश्वत रहस्य आम्हाला समजावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात
सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. अंतुखिया येथे काही दिवस राहून पौल निघाला आणि क्रमाक्रमाने गलतिया प्रांत आणि फ्रुगिया यातील सर्व शिष्यांना स्थैर्य देत फिरला. तेव्हा अपोल्लो नावाचा एक मोठा वक्ता आणि शास्त्र पारंगत अलेक्झांद्रियाकर यहुदी इसिफ येथे आला. त्याला प्रभूच्या मार्गाविषयीचे शिक्षण मिळालेले होते आणि तो आत्म्याने आवेशी असल्यामुळे येशूविषयीच्या गोष्टी नीट सांगून शिक्षण देत असे. तरी त्याला केवळ योहानाचा बाप्तिस्मा ठाऊक होता. तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला. तेव्हा प्रिस्किल्ला व अक्विला यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला जवळ बोलावून घेतले आणि त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला. नंतर त्याने अखया प्रांतात जाण्याचा बेत केला. तेव्हा बंधुजनांनी त्याला उत्तेजन दिले आणि त्याचे स्वागत करण्याविषयी शिष्यांना लिहिले. तो तेथे पोचल्यावर ज्यांनी कृपेच्या द्वारे विश्वास ठेवला होता त्यांना त्याने फार सहाय्य केले, कारण येशू हाच ख्रिस्त आहे असे शास्त्रावरून दाखवून तो मोठ्या जोरदारपणाने सर्वांसमक्ष यहुद्यांचे खंडन करीत असे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. आपला प्रतिसाद. परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा आहे. परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा आहे. अहो सर्व लोक हो, टाळ्या वाजवा. उत्साह शब्दाने देवाचा जय जयकार करा, कारण परमेश्वर परात्पर आणि भयप्रद आहे. तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम्य राजा आहे. प्रतिसाद. परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा आहे. देव सर्व पृथ्वीचा राजा आहे. तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुती स्तोत्रे गा. देव राष्ट्रावर राज्य करीत आहे. देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे. प्रतिसाद. परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा आहे. राष्ट्रातले अधिपती जमले आहेत. अब्रामाच्या देवाची प्रजा एकत्र झाली आहे. पृथ्वीवरील सर्व राजे देवाचे आहेत. तो परमथोर आहे. प्रतिसाद. परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा आहे. जय घोष. प्रभू म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे. माझ्या मेंढरांना मी ओळखतो आणि माझी मेंढरे मला ओळखतात. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. योहानाच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मी तुम्हास खचित खचित सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल
तर तो ते तुम्हास माझ्या नावाने देईल. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हास मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. या गोष्टी मी तुम्हास अन्योक्तीने सांगितल्या आहेत. मी तुमच्याबरोबर अन्योक्तीने आणखीन बोलणार नाही, तर पित्याविषयी तुम्हास उघड सांगेन अशी घटका येत आहे. त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल आणि मी तुमच्यासाठी पित्याजवळ विनंती करीन. असे मी तुम्हास म्हणत नाही, कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे. मी पित्यापासून निघून जगात आलो आहे, पुन्हा जग सोडून पित्याकडे जात आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या मनातील एखादा हेतू पूर्णत्वास जावा म्हणून आपण श्रद्धेनं, विश्वासानं आपलं अगदी तन मन एकवटून परमेश्वराकडे प्रार्थना करतो, याचना करतो. त्या प्रार्थनेचं फळ आपणास मिळालं, आपल्या मनामधील हेतू पूर्णत्वास गेला, आपणास हवं असलेलं परमेश्वरानं आपणास दिलं की आपल्याला खूप खूप आनंद होतो, आपणास खूप बरं वाटतं. अशा या अनुभवामुळे आपण परमेश्वराच्या अधिकाधिक जवळ जातो, जवळ राहतो आणि श्रद्धेत आणि विश्वासामध्ये वाढत असतो. आपल्या क्लॉइस्टर ऑर्डरच्या सिस्टर्स या बंदिस्त जीवन जगत असतात आणि विश्वामधील सर्वांसाठी, अखिल ख्रिस्त सभेसाठी ते नेहमी प्रार्थना करतात. जास्तीत जास्त वेळ ते प्रार्थनेमध्ये घालवत असतात. एकदा एक व्यक्ती मला म्हणाली, फादर, मी प्रार्थना करीत असताना मी स्वतःसाठी परमेश्वराकडे कधी काहीच मागत नाही. माझी प्रार्थना ही नेहमी दुसऱ्यांसाठीच असते. परंतु एक अनुभव मी माझ्या वैयक्तिक स्तरावरती घेतलेला आहे. मी जेव्हा दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतो तेव्हा मला हवं असलेलं परमेश्वर त्याच्याकडे न मागता मला तो देत असतो. बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या योहान लिखित शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रेषितांना म्हणतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हास माझ्या नावानं देईल. प्रभू येशू ख्रिस्तानं हे जे विधान केलं होतं, त्या विधानाचा, त्या अभिवचनाचा अनुभव प्रेषितांनी वैयक्तिक स्तरावरती घेतला. आपण सुवार्तिक कार्यासाठी सगळ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, सगळ्या ठिकाणी आपण पोचू शकत नाही. लोकांच्या अपेक्षा वाढत आहेत आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं 12 प्रेषितांची निवड करून त्यांना विशेष अधिकार दिला, त्यांना विशेष दानं दिली आणि सुवार्तिक कार्यासाठी त्यांची रवानगी केली. त्यावेळेला त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानं भाविकांसाठी प्रेषितांनी जे जे काही मागितलं ते त्या स्वर्गीय पित्यानं त्या लोकांना दिलं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर 50व्या दिवशी पवित्र आत्म्याचं आगमन झालं. प्रेषित पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परिपूर्ण झाले आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची सुवार्तेची साक्ष लोकांना देऊ लागले. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानं, नाझरेतकर येशूच्या नावानं प्रेषितानं लोकांसाठी जे जे काही मागितलं ते त्या स्वर्गीय पित्यानं त्या प्रेषितांना दिलं आणि प्रभू येशू
ख्रिस्ताच्या सांगण्याप्रमाणे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या म्हणण्याप्रमाणे प्रेषितांच्या हातून अद्भुत कृत्ये ही घडू लागली. बंधूंनो आणि भगिनींनो, कोविड-19च्या या महामारीमध्ये आपणा सर्वांना त्या परमेश्वराची, प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची, प्रेमाची, सहानुभूतीची, क्षमेची आणि चांगल्या आरोग्याची गरज आहे. आजच्या या पवित्र मिसा बलिदानामध्ये केवळ स्वतःसाठी न मागता जे खरोखर कठीण परिस्थितीचा सामना करीत आहेत, ज्यांच्या दुःख आणि वेदना सहन करण्यासाठी त्यांना अनावर झालेला आहे, जे जीवन मरणाचा अनुभव या क्षणी घेत आहेत, अशा या करोनाबाधित रुग्णांसाठी, त्यांची जी सेवा करतात त्यांच्यासाठी, डॉक्टरांसाठी, नर्सेससाठी, मेडिकल कर्मचाऱ्यांसाठी आपण आजच्या दिवशी विशेष प्रार्थना करूया. लवकरच ही परिस्थिती आटोक्यात यावी, करोनाची लस प्रत्येकाला मिळावी म्हणून प्रार्थना करत असताना आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या अभिवचनावरती विश्वास ठेवून आपण आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, आपल्या सर्वांच्या नैतिक प्रगतीसाठी, अखिल ख्रिस्त सभेमध्ये जे जे कार्य करतात त्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्या परमेश्वराकडे आपण विशेष मागणं करूया, त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करूया. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. जे हवं आहे, जे गरजेचं आहे, जे जीवनाला साजेस आणि अत्यावश्यक आहे, ते आपण आपल्या स्वतःसाठी आणि इतरांसाठी मागावं. प्रभू येशू ख्रिस्ताला प्रामाणिकपणे शोधण्यासाठी आपणास प्रत्येकाला प्रेरणा लाभावी. आपल्या हृदयाचे दरवाजे उघडून प्रभू येशू ख्रिस्ताचं आपण आपल्या हृदयामध्ये स्वागत करण्यासाठी नेहमी उत्सुक असावं, नेहमी तत्पर असावं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानं आज त्या स्वर्गीय पित्याकडे मागूया. बंधू भगिनीनो, तुमचे माझे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे दयाळू प्रभो, ही दाने पवित्र कर. आमच्या आध्यात्मिक त्याग कृत्यामुळे आम्हा सर्वांना तुझ्यासाठी अविनाशी दान बनव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावलेली आहेत. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला. या घटनेची या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. त्याच्या रूपाने नव्या युगाची पहाट झाली. पापाचे साम्राज्य संपुष्टात आले. विभागलेले जग पुन्हा सांधले गेले. मनुष्याला पुन्हा पूर्णत्व प्राप्त झाले.
त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू गम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येतो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःखसनापूर्वी प्रभू येशूनं भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करावं. श्रद्धेच्या रहस्यात आपण जय घोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप, इतर सर्व फादर्स यांच्यात आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूने शिकवल्याप्रमाणे परमेश्वराचं राज्य या जगात येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो,
जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनासाठी बोलावण्यात आलेले आपण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्या बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. हे बापा, मी जिथे आहे तिथे तू मला दिलेले लोक असावेत अशी माझी इच्छा आहे, अशासाठी की तू मला दिलेले वैभव त्यांना दिसावे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या स्मरणार्थ आम्ही हा ख्रिस्त शरीर विधी साजरा केला आहे. या ख्रिस्त शरीराच्या कृपा सामर्थ्यामुळे तुझ्यावरील आमची भक्ती उत्तरोत्तर वाढत राहो, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं आपणास पाठविण्यात येत आहे. हालेलुया, हालेलुया. देवाला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्म्याच्या नवेनाची प्रार्थना. हे अति प्रिय पवित्र आत्म्या, पवित्र त्रैक्यामधील तू एक, अखिल विश्वाचा तू नियमन करता आम्ही तुला वंदन करतो, तुला आराधितो. तू अंधकारात प्रकाश निर्माण करतोस, तू दुःखितांचे सांत्वन करतोस, आजाऱ्यास आरोग्य देतोस,
तू भुकेल्यास तृप्त करतोस, वाट चुकलेल्यांना मार्गदर्शन करतोस, आम्हाला प्रार्थना करण्यास शिकवितो. हे पवित्र आत्म्या, आम्ही पाप करून तुला दुखविले आहे, आम्हाला क्षमा कर. आमचे हे शीत हृदय आम्ही तुला समर्पित करतो. आमचं जीवन प्रकाशमय कर, आमचं सांत्वन कर, आम्हाला आरोग्य दे, आमच्यात आशा निर्माण कर. आमच्या बाबतीत जे घडावे अशी तुझी इच्छा आहे ती पूर्णत्वास ने. आम्हामध्ये प्रेम, शांती, विश्वास, आनंद, सहनशक्ती, सौजन्य, चांगुलपणा, निष्ठा, लीनता, आत्मसंयमन निर्माण कर. तू दिलेली दान ओळखून त्यांचा जास्तीत जास्त व योग्य प्रकारे वापर करण्यास शक्ती दे व तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास आम्हाला कृपा दे. आमेन. रमेदी मातेच्या नोवेनाची प्रार्थना. हे आमच्या रमेदी माते, साऱ्या विश्वाची तू प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमेदी माऊली म्हणजेच आजारातून मुक्ती देणारी तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्या मार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानाबद्दल परमेश्वराचे व तुझ्या आभार मानून स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागांतून व वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र येत असतात. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आजारातून मुक्ती देणाऱ्या हे रमेदी माते, पापात खितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरावर दयादृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारातून मुक्ती मिळण्यासाठी आमच्या कुटुंबात शांती व प्रेम सदैव नांदण्यासाठी आमच्या मुलांना अभ्यासात व व्यवसायात यश मिळून त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मार्गावर राहण्यासाठी आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी आपल्या अंतःकरणात विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे येत असलेल्या तुझ्या विवाहित कन्यांची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम, शांती व आनंदरूपी फुलांनी आमची जीवन वेल फुलण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. आपण थोडा वेळ शांत राहून या रमेदी मातेच्या, या आपल्या आईच्या मध्यस्थीनं आपल्या सर्व इच्छा आकांक्षा, आपल्या सर्व वेदना, दुःख, आपल्या जीवनाचे सगळे क्लेश, आजार सर्व तिच्या मध्यस्थीनं तिच्या पुत्रापाशी ठेवूया. आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापाशी रुजू कर व तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर, अशी विनंती आम्ही तुझपाशी करतो. आमेन. हे रमेदी माते, आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर. Maria
बळीचा